हरे कृष्णा. दंडवत प्रणाम सगळ्यांना. आवाज जर ब्रेक वाटला कोणाला तर प्लीज टेक्स्ट ह्याच्यामध्ये तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता. सुरू करूया आपण प्रार्थनेने. ओम ज्ञानतिमिराधास्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमो ओम विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे. हरे कृष्णा. नेहमीच्या आपल्या गीतामृत मालिकेमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत. आज आपण 21वा श्लोक बघणार आहोत आणि आपला अध्याय 11वा विश्वरूप दर्शन योग हा चाललेला आहे. तर आज आपण 21व्या श्लोकापर्यंत पोहोचलेलो आहोत. तर बघूया आज आपण 21व्या श्लोकामध्ये अर्जुन काय म्हणत आहे. आम्ही हि त्वाम सूरसंगा विशन्ति केचिद्विता प्राजलयो गृह्णन्ति स्वस्तीत्युक्त्वा महर्षि सिद्धसंगा स्तुवन्ति त्वाम स्तुतिभिः पुष्कलाभिः. सर्व देवांचे समूह तुम्हाला शरण येऊन केवळ तुमच्यामध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांच्यापैकी काही अत्यंत भयभीत झाल्यामुळे हात जोडून तुमची प्रार्थना करीत आहेत. महर्षीगण आणि सिद्धगण स्वस्ती म्हणजे शांती असे म्हणून वैदिक स्तोत्रांनी गायन करून तुमची स्तुती करीत आहेत. तात्पर्य: सर्व भुवनातील देव देवता विश्वरूपाच्या भयंकर रूपाने तथा प्रखर तेजाने भयभीत झाले आहेत आणि म्हणून रक्षणार्थ भगवंतांची स्तुती करीत आहेत. तर खूप छान श्लोक आहे आणि बऱ्याच गोष्टींच्या म्हणजे बऱ्याच जणांचे काही प्रश्न असतात, ज्यांना भगवद्गीता किंवा शास्त्रांचं ज्ञान नाहीये किंवा त्याबद्दल थोडंसं अज्ञान असल्यामुळे की भगवान श्रीकृष्ण म्हणजे भगवद्गीतेमध्ये भगवंत किती डायरेक्टली काही गोष्टींचं ज्ञान देत आहेत. की कोण कुठून आलं आहे, कोण कुठून कुठल्या ग्रहावर ब्रह्मांडावर जरी असेल तरी भगवंत कसे त्यांचे स्वामी आहेत हे आतापर्यंत आपण इथपर्यंत पोहोचलो. तर वेगवेगळ्या श्लोकांमध्ये आपण बघितलेलं आहे. तर आता ह्या श्लोकामध्ये सुद्धा आपण बघू शकतो भगवंतांचं काय दिसत आहे. इथे विश्वरूप दर्शनामध्ये भगवंतांचं हे एक ऐश्वर्य प्रदर्शित करणारा हा श्लोक आहे. सगळे आतापर्यंत आपण वेगवेगळे श्लोक बघितले, परंतु या श्लोकामध्ये भगवंत इथे एक मिनिट, भगवंत जी भगवंतांची जी शक्ती आहे ती इथे आपल्याला दिसत आहे. इथे काय म्हटलेलं आहे की सर्व देवांचे समूह, की सर्व देवांचे समूह म्हणजे सर्व देवी देवता हे काय करत आहेत, भगवंतांना शरण आलेले आहेत. म्हणजे हे काय आहे, भगवंतांचं काय आहे, हे ऐश्वर्य आहे. तर हे ऐश्वर्य सांगितलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऐश्वर्य सांगितलेलं आहे म्हणजे ऐश्वर्य प्रदर्शित केलं आहे भगवंतांनी. म्हणजे आतापर्यंत भगवंत अर्जुनाला काय सांगत होते, की त्यांची शक्ती सांगत होते की याच्या ही शक्ती आहे, इथून माझ्यापासून आलेला आहे, ते ब्रह्मांड असं निर्मित झालेलं आहे, मी मूळ आहे सगळ्यांचा. हे भगवंत काय करत होते, श्लोकांमध्ये सांगत होते. परंतु अर्जुनाला कुठेतरी मनामध्ये प्रश्न पडला असेल की ह्याचा मागचा गुह्य अर्थ, की हे सगळं झालं, हे तुम्ही बोलत आहात, परंतु हे सगळं तुमच्यामध्ये स्थित आहे. भगवंत हे बोलत आहेत पण प्रत्यक्ष त्याचं प्रमाण म्हणजे त्याचं प्रत्यक्ष प्रमाण हे भगवंत सांगत आहेत, दाखवत आहेत या विश्वरूप दर्शनामध्ये. तर ही भगवंतांचं काय आहे, ऐश्वर्य आहे. आणि याच्यातून आपण काय शिकू शकतो की भगवंत हे फक्त बोलत नाहीत, तर ते प्रत्यक्ष ती कृती करतात. म्हणजे फक्त बोलण्याचं काम भगवंत करत नाही. जर त्यांचं जर हे वचन आहे भगवद्गीतेमध्ये की मी जो मला शरण येतो किंवा तो भगवंतांना शरण येतो, भगवंत ते त्याची जबाबदारी स्वीकारतात. जो भगवंतांना शरण जातो, जे भगवंत त्यांच्या भक्तांचं रक्षण करतात. म्हणजे भगवंत हे फक्त बोलत नाही, तर भगवंत काय करतात, ते भगवंत प्रत्यक्ष त्याप्रमाणे कृती करतात त्यांची. फक्त ह्याच्यावर काय पाहिजे, आपला हा विश्वास पाहिजे.
म्हणून भगवंत हे बोलत नाहीत, तर त्यांचं ऐश्वर्य सुद्धा दाखवत आहेत या ठिकाणी. जर अर्जुनाला कुठेतरी वाटलं असेल, की अरे भगवंत बोलतायत, परंतु भगवंतांचं ऐश्वर्याचं प्रमाण काय? तेव्हा भगवंतांना अर्जुन काय करत आहे? इच्छा व्यक्त करत आहेत, की मला विश्वरूप दर्शन बघायचं आहे. आणि त्याच्यामधून हे भगवंत विश्वरूप दर्शन दाखवत आहेत आणि हे त्यांच्या शक्तीचं प्रतीक आहे हे ऐश्वर्य. म्हणजे सगळे देवी देवता सुद्धा काय करत आहेत इथे या श्लोकामध्ये सांगितलंय, की सगळे भगवंतांना शरण आलेले आहेत. आणि ते कसे शरण आलेले आहेत, तर काही-काही अत्यंत भयभीत झालेले आहेत. आणि ते भयभीत झाल्यामुळे भगवंतांची प्रार्थना करत आहेत आणि वैदिक स्तोत्रांनी त्यांचे गायन करीत आहेत महर्षीगण वगैरे सिद्धगण. तर विश्वरूप जे दर्शन आहे, त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे भेद आहेत. ते कसे आहेत? की काही जे आता आहे, काही रूप दाखवलेलं आहे. काही भेद असे आहेत, की काही काळ शांत रूप आहे त्याच्यामध्ये विश्वरूप दर्शनामध्ये पण. आणि हा जो श्लोक आहे, हे कशाचं प्रतिनिधित्व करत आहे? कालरूप. कालरूप म्हणजे काय? भगवंतांची सृष्टी, पालन आणि संहार हे सगळं काही काय करतात? भगवंत करतायत. सृष्टी, पालन, संहार हे काय करतात? भगवंतच करतात. म्हणजे हे भगवंतांच्या काळशक्तीचं प्रतिनिधित्व करतोय हा श्लोक. आणि इथे सगळ्यात महत्वाचं आपण भगवंतांना सगळे शरण झालेले गेलेले आपण बघतो. किंवा सगळी भगवंतांची शक्ती आहे. परंतु जेव्हा आपण वेगवेगळ्या देवी देवतांचं करत असतो, त्यावेळेस आपल्याला याचं कुठेतरी विस्मरण होतं. मग देवी देवता पण कधी इथे काय श्लोकामध्ये वर्णन आलेलं आहे, की हे देवी देवता काय झालेले आहेत? अत्यंत भयभीत झालेले आहेत. हे भयभीत का झालेले आहेत? तर ते त्यांनी काय केलेलं आहे? भगवंतांचं ऐश्वर्य हे जे बघितलेलं आहे, ते भगवंतांचं ऐश्वर्य आहे आणि एक काळ रूप आहे. तर या काळ रूपाने, त्या ऐश्वर्याने भगवंतांच्या ते काय झालेले आहेत? भयभीत झालेले आहेत आणि त्यामुळे ते काय केले? त्यांनी भगवंतांना हात जोडून त्यांची प्रार्थना करीत आहेत. तर पुढे आपण बघितलेलं आहे, की अर्जुनाला सुद्धा हे रूप नकोसं वाटलं, विश्वरूप दर्शन. की नंतर अर्जुनाने प्रार्थना केली, की तुम्ही मला आपल्या द्विभुज रूपामध्ये छान वेणुधारी रूपामध्ये तुम्ही मला तुम्ही पहिले श्रीकृष्ण जे आहेत तेच मला प्रिय आहेत. तर हे भ भयभीत हे देवी देवता झालेले आहेत. मग आता हे देवी देवता का घाबरतात? हं. तर का घाबरतात? तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आतापर्यंत आपण भगवद्गीतेमध्ये हे शिकत आलेलो आहोत. शिकलेलो आहोत, की सगळे काही जे देवी देवता, जे काही ब्रह्मांड आहे, देवी देवता आहे, प्रत्येक जीव आहे, जे काही चेतन आहे, ती प्रत्येक गोष्ट ही काय आहे? भगवंतांपासून आलेली आहे. ही निसर्ग, ही प्रकृती, हे सर्व काही भगवंतांपासून आलेलं आहे. त्यामुळे या श्लोकामध्ये आपण बघू शकतो, की जेव्हा आपण कुणी असं म्हणतो, की काय ते सगळं एकाच ठिकाणी जातं. कुठल्याही देवाची पूजा करा, कुठल्याही देवी-देवतेचं हे करा. शेवटी देव एकच आहे. तर नाही. तर असं म्हणणं म्हणजे एक प्रकारे आपण भगवंतांप्रती अपराध करत आहोत. अपराध म्हणजे हे याच्यातून बघतो, की हे देवी-देवता हे जे काय आहेत, ते एका स्तरावर नाहीयेत. देवी-देवतांच्या स्तरावर भगवंतांना आणणं हा एक अपराध आहे. आणि तो 10 नामापराध जे आपण रोज म्हणतो, तर त्या 10 नामापराधामध्ये हा एक अपराध गणला जातो. तर म्हणून हे एका स्तरावर नाहीत. आणि त्यामुळे काय आहे ते त्यांचे स्वामी आहेत. मग ते घाबरतात. पण त्याचा ते कसा असतो तो ते घाबरणे म्हणजे काय आहे? तो त्यांचा आदरयुक्त आदरयुक्त भीती आहे भगवंताची. जसे आपले टीचर असतात, शिक्षक असतात. मुलांनाही त्यांच्याबद्दल भीती वाटत असते. परंतु ती भीती कशी वाटत असते? ती आदरयुक्त भीती असते. आदरयुक्त भीती ही नेहमी चांगली. कुठल्याही प्रगतीसाठी आध्यात्मिक प्रगती असते ते कधी-कधी वैष्णवांप्रती पण आपल्याला आदरयुक्त भीती असते. तर ती प्रगतीसाठी चांगली असते. फक्त भीती म्हणाल तर ती त्याच्यामध्ये काही अडचण येऊ शकते. परंतु आदरयुक्त भीती ही नेहमी त्या व्यक्तीला जशी प्रगतीसाठी सहाय्यक ठरते. ती गोष्ट. तर याच्यामध्ये आपण बघतो, की मग ह्याच्यातून आपण हा एक बोध घेतला पाहिजे, की देवी-देवते कधीही भगवंतांच्या स्तरावर येत नाही. जर ते भगवंतांच्या स्तरावर असतं आणि मैत्रिणींनो, हे जर सगळं एकाच ठिकाणी जात असतं, तर मग भगवंतांनी कशाला सांगितलं असतं ना, हे विश्वरूप दर्शनामध्ये. अर्जुन का म्हणत आहे, की सर्व देवांचे समूह तुम्हाला शरण आलेले आहेत. हे अर्जुन का म्हणेल तसं? मग जर भगवंतांना का ते शरण जातील? तर हे एक आपली एक तत्व हे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, की आपण फक्त येतो, ऐकतो असं नाही, की त्याच्यामधलं प्रत्येक गोष्टीमधलं हे तत्व आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हे तत्व आहे, की हे देवी-देवता जे आहेत, ते भगवंतांचे काय आहेत? दास्य भावनेमध्ये सेवा करत आहेत आणि भगवंतांनी त्यांना सेवा दिलेल्या आहेत आणि त्या सेवांचा तो त्यांची ती जी भूमिका आहे, तो रोल आहे, ते करत आहेत. म्हणून देवी-देवता हे कधीही भगवंतांच्या स्तरावर नाहीयेत आणि भगवंतांनाही कधी देवी-देवतांच्या स्तरावर एक समान बघणे, हा आपल्याकडून भगवंतांप्रतीचा खूप मोठा
अपराध होत आहे. म्हणून देवी देवता आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, की कधीही पूजा अर्चा कुठलीही काही करताना आपण सहज म्हणतो कृष्णाचं केलं काय, कुठल्याही देवाचं केलं काय, ते एकाच ह्याला जातं आणि एकाच ह्याला प्राप्त होतं. तर नाही. तर उलट ह्याच्यातून आपण काय करतो, अपराध करतो. तर आपल्याला आतापर्यंत कितीतरी लीला आपण ऐकलेल्या आहेत. की वेगवेगळ्या लीलांमधून आपण बघितलेलं आहे किंवा वेगवेगळ्या घटनांमधून श्रीमद भागवतम मध्ये पण वर्णन आहेत अशा वेगवेगळ्या घटनांचे, की कशा पद्धतीने भगवंतांना ह्या देवी देवता हे शरण जातात. त्यातले जे मुख्य देवी देवता आपण बघतो, की जसं आता इंद्र आहे. की इंद्रांना सगळ्यांना माहित आहे गोवर्धन लीला झालेली. इंद्र हा स्वर्गाचा राजा आहे. इंद्रामध्ये किती शक्ती आहे. म्हणजे सगळे जे काही अश्वमेध यज्ञ असतील, जे काही वेगवेगळे यज्ञ केले जातील, ते देवी देवतांना आहुती अर्पण केली जाते. आणि जेव्हा इंद्र संतुष्ट होतो, तेव्हा त्या यज्ञाला काय होतं, म्हणजे ज्याला भौतिक ऐश्वर्याची प्राप्ती करायची असेल, ते वेगवेगळे यज्ञ करत असतात. आणि त्याच्यामध्ये यांना ही आहुती दिली जाते. मग आता हा इंद्र आहे. तर ह्या इंद्राला सुद्धा किती त्याच्या ऐश्वर्याचा गर्व झालेला होता, शक्तीचा गर्व झालेला होता. आणि जेव्हा इंद्राने ती वृंदावन वृंदावनावर ते संवर्तक ढग पाठवले वृंदावनाचा प्रलय करण्यासाठी. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की कशा पद्धतीने भगवंतांनी गोवर्धन लीला केली आणि भगवंतांनी इंद्राला काय केलं, इंद्राला त्याची जागा दाखवून दिली, जेणेकरून ज्या शक्तीचा त्याला अहंकार झालेला होता. तो अहंकार भगवंतांना खरं तर दूर करायचा होता. जसं ब्रह्मदेवांचं पण आपण उदाहरण बघतो, की ब्रह्मसंमोहन लीला. जेव्हा ब्रह्मदेवांना पण शंका निर्माण झाली, की अरे ब्रह्मसंमोहन लीलेमध्ये की त्यांनी बघितलं, की हा एक गोप मुलगा आहे आणि हा काय कसं काय भगवंत असू शकतो? एकमेकांचं उच्छिष्ट काय खातात, तोंडातली पिचकारी एकमेकांच्या तोंडामध्ये काय घेतात, हं? आणि एकमेकांच्या ते भगवंत असेल तर हे ह्या गोप मुलांचं सगळ्यांचं उच्छिष्ट ते एका ताटात घेऊन खातायत. हे भगवंत कसे काय असू शकतात? म्हणजे ब्रह्मदेवांना सुद्धा काय झाला, मोह झाला ह्या गोष्टीचा. मोह म्हणजे संमोहन म्हणजे ब्रह्मसंमोहन लीला म्हणतात त्याच्यामध्ये, की ब्रह्मदेवांना सुद्धा कळलं नाही, की हे कशा पद्धतीचे कसं काय आपण समजू शकतो ब्रह्मदेव आहेत. ते सॉरी भगवंत आहेत. आणि म्हणून ते त्यांची जी परीक्षा घेतात ती आपल्याला सगळ्यांना माहित आहे, की कशा पद्धतीने ते गोप आणि गाई वासरे यांना ते अदृश्य करून नेतात. त्यांचा तो एक क्षण म्हणजे पृथ्वीवरचा 1 वर्ष आहे आणि ते एका क्षणासाठी ते त्यांना अदृश्य करतात, लपवून ठेवतात. परंतु त्यामध्ये आपण बघितलं होतं, की भगवंत कशा पद्धतीने त्यांचं ऐश्वर्य प्रदर्शित करतात. म्हणजे ते स्वतःला किती विस्तारित करतात. प्रत्येक वासरू, प्रत्येक गाय, प्रत्येक गोप या सगळ्यांमध्ये ते स्वतःला असंख्य रूपामध्ये विस्तारित करतात. आणि अगदी तोच स्वभाव, तोच गुण जर एखादा मुलगा खोडकर असेल किंवा गायी चारून आल्यानंतर एखादा गोप मुलगा घरी आल्यानंतर आईला ज्या पद्धतीने वाटत असेल आईलांची अगदी तसेच तेच गुण भगतांनी त्या ह्याच्यामध्ये दाखवले त्यांच्या वेगवेगळ्या रूपांमध्ये. जसं गायीचं वासरू ज्या तीव्रतेने गायीकडे पळत असतं आल्यानंतर, त्याच तीव्रतेने ते वासरू पण पळत असतं. म्हणजे प्रत्येकाचे गुण भगवंतांनी रूप धारण केलं. तर ही काय आहे भगवंतांची शक्ती आहे. आणि याच्यामध्ये ब्रह्मदेवांना कळतं, की अरे हे भगवंत साक्षात भगवंत आहेत. म्हणजे देवी देवता सुद्धा भ्रमित झालेले आहेत. तर आपण काय चीज आहे, तर आपण कसं काय आपण भगवंतांना आपण म्हणू शकतो का आपण सुद्धा भ्रमित होऊ शकतो. परंतु आपण भ्रमित न होण्यासाठी जे एवढे देवी देवता आहेत, त्यांनी जे काही ज्यांच्या त्यांच्याकडून चुका झालेल्या आहेत आणि ते भगवंतांच्या त्या लीला आहेत, त्याच्यातून आपण समजू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला श्रीमद भगवद्गीता दिलेली आहे भगवंतांनी. श्रीमद भागवतम दिलेलं आहे. त्याच्यातून आपण समजू शकतो, की भगवंत हे काय आहेत, भगवान श्रीकृष्ण. श्रीकृष्ण हे फक्त कृष्ण नाहीयेत, ते साक्षात भगवंत आहेत. दुसरं आपण बघितलं, की शंकर. की ब्रह्मदेवांनी सगळ्याची निर्मिती केलेली आहे. ज्या ब्रह्मदेवाचं जे आपल्याला सगळ्या आपल्या दृष्टीने प्रजापिता आहेत ब्रह्मदेव. तर त्या ब्रह्मदेवांना अशा पद्धतीने जाणीव झाली. त्याच्यातून त्यांनी गोविंदम आदिपुरुषम तमहम भजामी हे जे भगवंतांच्या गुण वर्णनासाठी जे काही ते लिहिलेले आहेत श्लोका किती सुंदर आहेत ब्रह्मसंहितामध्ये आपण बघू शकतो. शंकरजी आहेत महादेव, देवादिदेव महादेव. तर यांना सुद्धा मोहिनी अवतारामध्ये भगवंतांचा काय झाला मोह झाला. मोहिनी अवतारामध्ये शंकरजी सुद्धा काय झाले मोहित झालेले आपण बघितलेलं आहे. गणपतीचा आपण काय बघू शकतो की जे गणपती देवादिदेव गणपती नवरात्रात आपण 9 दिवस त्यांचा ह्याच्यामध्ये गणपतीच्या ह्याच्यामध्ये त्यांची पूजा अर्चा करतो. ज्या गणपतींनी हे सगळे शास्त्र लिहिलेले आहेत. मग आता प्रत्येक ठिकाणी भगवंत ह्या श्लोकामध्ये असं काही ठिकाणी असं आहे का कुठल्या ठिकाणी की जेव्हा अर्जुन उवाच असं म्हटलं जातं अर्जुन उवाच
मग जेव्हा असं कुठं म्हटलं की श्रीकृष्ण उवाच, कृष्ण उवाच, भगवान उवाच असं म्हटलेलं आहे. मग गणपतीने हे सगळं लिहिलेले आहे. आपण गणपतीला म्हणतो की गणपती सुख करता दुःख हरता, गणपतीची आपण पूजा करतो. त्या गणपतीची आरती करताना मात्र शेवट आपण कशाने म्हणतो, हरे कृष्णा हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. मग गणपतीच्या आरतीमध्ये आपण हरे कृष्णाला कशाला आणतो किंवा हरे रामाला का आणतो, तर हे सर्व काही आहे त्यांना समर्पित आहे. मग गणपती जे आहेत, गणपतींनी हे शास्त्र लिहिलेले आहेत सगळे. लिहिलेले आहेत म्हणजे लिखाणाचं काम केलेलं आहे, व्यासदेवांनी सांगितलेलं. मग जर गणपतीला इथं जर काही ऑब्जेक्शन असतं की भगवान वाच, की कृष्णाला भगवान, श्रीकृष्णाला भगवान का म्हणायचं, मग मी का लिहावं? जोपर्यंत गणपतीला तो श्लोक म्हणजे समजत नव्हता किंवा तो रुचत नव्हता, तोपर्यंत गणपती ते पुढे लिहित नव्हते. मग हे जर गणपतीला जर कळलं नसतं किंवा गणपतीला जर ह्याच्याविषयी हे असतं, विरोध असता कुठल्या गोष्टीचा, तर गणपतीने लिहिलं असतं का होते? म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो की हे जे मुख्य देवी देवता आहेत, ब्रह्मा, देवादिदेव महादेव, गणपती, हे सगळे काय आहेत, भगवंतांचे सेवक आहेत. आणि त्याच्यातून आपण हे पण बघितलं की त्यांची कशा पद्धतीने फसगत झाली होती. त्यांची जर फसगत होऊ शकते तर आपली का नाही होऊ शकत? परंतु आपण त्यापासून वाचवण्यासाठी स्वतःला आपण अशा पद्धतीने वैष्णवांच्या मार्फत, जे स्वतःच्या जीवनामध्ये आचरणात आणतायत भगवद्गीता, त्यांच्या मार्फत जर आपण हे ज्ञान स्वीकारलं तर वास्तविक ज्ञान आपल्याला प्राप्त होऊ शकतं. पार्वती देवी आहे. नवरात्रात आपण घटस्थापना करतो. पार्वती देवी म्हणजे देवीचंच हे आहे ना, देवीचीच आपण जागरण करतो ते. तर ही देवी म्हणजे ही भगवंतांची काय आहे, भगवंतांनी जसा एखादा काय म्हणतो दुर्ग, हा दुर्ग म्हणजे काय, किल्ला. दुर्गाला कसं दुर्ग म्हणतात, त्याला खंदक असतो शेजार आजूबाजूला, त्याच्यावर पलीकडे ह्याच्यावर चढू नये म्हणून सुरक्षिततेसाठी. तसा हा काय आहे, दुर्ग आहे. हे भौतिक जग म्हणजे काय आहे, एक प्रकारे किल्ला आहे, दुर्ग आहे. आणि त्याचं संरक्षण कोण करते, ही पार्वती देवी करते. तर ही भगवंतांच्या आज्ञेचं पार्वती देवी पालन करते. लक्ष्मी देवी, ज्या लक्ष्मीच्या मागे सगळेच जण लागलेले आहेत, तर त्या लक्ष्मी देवीने स्वतःचं स्थान कुठे ठेवलेलं आहे, भगवंतांचं काय करत आहेत ते, भगवंतांच्या चरणांची सेवा करत आहेत लक्ष्मी माता. मग याच्यातून आपण बघू शकतो की कसे हे सगळे देवी देवता, जे मुख्य देवी देवता आहेत, बाकीच्यांचे तर हे प्रश्नच नाही, पण आपण एक प्रतिनिधी रूपामध्ये बघितलं की कशा पद्धतीने हे काय करत आहेत, भगवंतांना शरण गेलेले आहेत आणि भगवंतांचे स्वामी, भगवंत त्यांचे स्वामी आहेत आणि ते आज्ञाधारकपणे काय करत आहेत, त्यांची सेवा करत आहेत. तर आता याच्यामध्ये हे झालं देवी देवतांचं. पण आता हे जे असुर आहेत, तर ह्या असुरांपासून सुद्धा संरक्षण इथे काय लिहिलंय की अत्यंत भयभीत झाल्यामुळे. मग हे भयभीत कधी होतात अजून, की जेव्हा असुरांपासून त्यांना काही धोका निर्माण होतो. की आपण किती अशा असंख्य लीला आहेत, त्यात आपण त्याच्यामध्ये डिटेल जाणार नाही, परंतु आपण एक बघू शकतो की जेव्हा असुर काही त्यांना त्रास देतात, तेव्हा त्यांना काही असुरक्षितता निर्माण होते. आणि जेव्हा देवी देवता ते करू शकत नाहीत, त्यांच्यामध्ये ती शक्ती नाही, तेव्हा ते कोणाकडे येतात, विष्णूकडे येतात, की आमचं संरक्षण करा म्हणून. याच्यामध्ये आपण बघितलं की हिरण्यकश्यपूने कसं सगळं ब्रह्मांड व्यापून टाकलेलं होतं. सगळ्यांना त्यांनी हरवलं होतं, सगळ्यांना त्यांनी काय केलेलं होतं, बंदिस्त बनवलेलं होतं. म्हणजे सगळीकडे हा हाहाकार माजलेला होता. त्यावेळेस पण सगळे देवी देवता कोणाकडे गेले, भगवंतांकडे गेले, की आम्हाला याच्यापासून वाचवा. हिरण्याक्ष, हिरण्याक्षला स्वतःच्या शक्तीचा किती गर्व होता, की माझ्या बरोबर युद्ध करणार कोण येऊ शकतं. कोण, तो आव्हान प्रत्येकाला जाऊन विचारायचा, आव्हान करायचा की माझ्या बरोबर युद्ध कर. म्हणजे त्याला त्याच्या शक्तीचा किती त्याला अहंकार होता. मग वराहदेव या अवतारामध्ये भगवंत अवतीर्ण झाले आणि हिरण्याक्षाचा वध केला. रावण आहे, रावणाचंही आपण बघितलेलं आहे की कशा पद्धतीने रावण काम क्रोध यांनी असा उन्मत्त झालेला होता आणि त्याने सुद्धा अगदी तशीच शक्ती प्राप्त केलेली होती. म्हणजे जेव्हा जेव्हा असुरांपासून या सगळ्यांना धोका निर्माण होतो किंवा त्यांच्यामध्ये ती शक्ती नसते, तेव्हा ते कोणाला शरण जातात, ते भगवंतांना शरण जातात. म्हणजे याच्यामध्ये आपण बघू शकतो की भगवंतांचं ऐश्वर्य, भगवंतांची शक्ती आणि ते भगवंत त्यांचे स्वामी आहेत, या भावनेतून त्यांनी शरणागती पत्करलेली. काहींना कुठे भ्रम झाला त्याप्रती की हे भगवंत आहेत का, त्यांनाही त्यांचा अहंकार, कुणाला अहंकारापोटी झाला. ब्रह्मदेवांना अहंकार नव्हता, पण ब्रह्मदेवांचा भ्रम होता तो. पण इंद्राला मात्र इथे काय होता, अहंकार झालेला होता. आणि दुसरं म्हणजे आपण रामलीलेमध्ये बघतो की उद्या रामनवमीचा उत्सव आहे. तर त्याच्यावरून मला ते आठवलं आता की रामनवमी, रामलीलेमध्ये की वरुण जे आहेत, जेव्हा समुद्रावर पूल बांधायचा होता, तेव्हा प्रभू रामचंद्रांनी पूल बांधायचा होता, तेव्हा
प्रभू रामचंद्र म्हणजे किती भगवंत किती नियमांचं पालन करतात स्वतः भगवंत असून सुद्धा. सगळं काही भगवंतांचं ऐश्वर्य आहे. परंतु तरी ते 2 ते 3 दिवस काय करत होते? समुद्राला प्रार्थना करत होते, की तू रस्ता दे म्हणून आम्हाला. पण समुद्राला सुद्धा शक्तीचा गर्व झालेला होता. आणि इथे बघतो, की भगवंत प्रभू रामचंद्र कशा पद्धतीने त्या समुद्राचा वरुणाचा काय करतात? तो अहंकार खाली करतात. अहंकाराचं म्हणतात ना, गर्वाचं घर नेहमी खाली. तसं भगवंत प्रत्येकाचं घर खाली करण्यासाठी तिथे आहेत उपस्थित. म्हणून त्याच्यामध्ये पण आपण त्या लीलेमध्ये पण बघितलं. तर तसंही भगवंतांच्या जे असुर असतात, त्या असुरांपासून सुरक्षितता प्राप्त करण्यासाठीही हे सगळेजण काय करतात? भगवंतांचा आश्रय घेत असतात. आणि भगवंतांची शक्ती काय आहे? भगवंतांची ही शक्ती तर आहेच. पण भगवंतांचे जे भक्त आहेत, त्यांच्यामध्ये पण तेवढी शक्ती आहे. भगवंतांचे भक्त आता त्याच्यामध्ये तेवढी शक्ती कोणाकडे हे एक उदाहरण बघूया. ध्रुव महाराज. जेव्हा छोटासा ध्रुव 5-6 वर्षाचं बालक असेल ते आणि त्या ध्रुव महाराजांनी अशी काही तपश्चर्या केली, की अशा पद्धतीने इतकी तपश्चर्या केली, की त्यांनी पूर्ण 6 महिन्यामध्ये काय केलं, सगळ्या ब्रह्मांडाचा काय केला, श्वास रोखून घेतला. तुम्ही विचार करा, की भक्तांची ही शक्ती आहे, की सगळ्या ब्रह्मांडाचा श्वास रोखला गेला आणि सगळे अक्षरशः गुदमरले. सगळे कोणाकडे गेले शेवटी? भगवंतांकडे गेले. आणि इथे तर आपण बघू शकतो, की साक्षात भगवंत आहेत. आणि हे साक्षात भगवंत आहेत आणि हे जरी रूप असलं भगवंतांचं, की आता आपण बघतो, की वेगवेगळे भगवंतांचे रूप आहेत. तर आता हे विश्वरूप दर्शन आहे. तर हे बघून आपल्याला बघतो, की देवी-देवता भयभीत झाले. परंतु जे भक्त असतात, त्या भक्तांना या रूपाची कधी भीती वाटत नाही, की जसं आता उदाहरणार्थ प्रल्हाद महाराज. आता अर्जुन पण भयभीत झाले. परंतु भयभीत म्हणजे अर्जुन कसे झाले, की अर्जुनांचं श्रीकृष्ण ह्या रूपावर प्रेम आहे. आणि भगवंतांचे भक्त जे आहेत, असं नाही की ते त्याला बघून घाबरले किंवा काय. नाही, तर त्यांचं ते प्रेम असतं भगवंताचं. जसं आता एखाद्याचं श्रीरामांवर प्रेम आहे. पण श्रीकृष्णांवर त्यांचं एवढं आकर्षण नसेल. आणि ज्यांचं एखाद्याचं श्रीकृष्णांवर जेवढं प्रेम आहे, तेवढं प्रभू रामचंद्रांवर नसेल. चैतन्य चरितामृतमध्ये मला वाटतं ते अनुपम नाव आहे त्यांचं, रूप गोस्वामींचे भाऊ. तर त्यांचं भगवान श्रीरामांवर त्यांची भक्ती होती. तर ते श्रीकृष्णांचं तेवढं ते प्रेम करू शकले नाही. म्हणजे ती त्यांच्या स्वामींप्रती असणारी ती त्यांची स्वामीनिष्ठा होती. तर तसं आपण बघू शकतो, की जे भगवंतांचे वेगवेगळे रूप आहेत. तर वेगवेगळ्या रूपांवर पण भगवंतांचे भक्त आसक्त असतात. पण याच्यामध्ये आपण हा मुख्य भाग बघू शकतो, की जे असं वेगवेगळे रूप घेतलेले आहेत. जसं विश्वरूप दर्शनामध्ये देवी-देवता भयभीत झाले. तेच आपण बघतो, की प्रल्हाद महाराज जे आहेत. तर प्रल्हाद महाराज जेव्हा नरसिंह भगवंत त्या खांबामधून आले बाहेर, ते उग्र रूप होतं नरसिंह भगवंतांचं. आणि जेव्हा हिरण्यकशिपूचा वध केला त्यांनी, तेव्हा ते इतके असे क्रोधित झालेले होते, की असे एकदम अजून कोण माझ्या पुढे येईल आणि मी त्यांचा वध करेल. अशा पद्धतीने ते आवेशात होते अगदी. आणि सगळेजण त्यांच्या पुढे जाण्यासाठी घाबरत होते. सगळे देवी-देवता, ब्रह्मदेव, महादेव, हे कोणी साक्षात लक्ष्मी जी होती, लक्ष्मी देवी सुद्धा कुठे दूर उभी राहिलेली होती. म्हणजे लक्ष्मी देवीचं स्थान सुद्धा कुठे किती जवळ आहे भगवंतांच्या. पण ती सुद्धा नरसिंह भगवंतांच्या समोर जात नव्हती. पण जेव्हा त्यांनी काय केलं मग प्रल्हाद महाराजांना पुढे केले. पण प्रल्हाद महाराजांना त्याची भीती वाटली नाही त्या रूपाची. प्रल्हाद महाराज आपण बघू शकतो, की प्रल्हाद महाराज कशा पद्धतीने गेले पुढे आणि तेच उग्र नरसिंह कसे शांत ह्याच्यामध्ये आले, वात्सल्य भावनेमध्ये आले प्रल्हादाला बघितल्यानंतर. तर याच्यातून आपण बघू शकतो, की कशा पद्धतीने भगवंतांचे भक्त त्यांच्यामध्ये ती शक्ती असते भगवंतांनी एवढी. किंवा चैतन्य चरितामृतमध्ये हे एक आपण बघू शकतो. जेव्हा त्या केशव काश्मीरी जो पंडित होता, सगळीकडे ते दिग्विजयी म्हणजे काय प्रत्येक ठिकाणी जाणार आणि हरवणार इतका अहंकार होता त्याला त्या ज्ञानाचा आणि लिहून घेणार, की मी या केशव काश्मीरी यांच्याकडून हरलेलो आहे. अशा पद्धतीने वादविवाद तो करायचा. आणि जेव्हा चैतन्य महाप्रभू पुढे चैतन्य महाप्रभू म्हणजे साक्षात भगवंतांचंच रूप आहे ते. भगवंतच आहेत ते साक्षात भक्ताच्या रूपामध्ये आलेले. आणि जेव्हा तो चैतन्य महाप्रभूंच्या पुढे पण वादविवाद घालण्यासाठी आला, तेव्हा म्हणजे त्या असं वर्णन आहे चैतन्य चरितामृतमध्ये, की केशव काश्मीरी पंडित जे होते त्यांच्या जिभेवर साक्षात सरस्वतीचा वास होता. म्हणजे सरस्वती देवी त्यांना शब्द द्यायची. पण त्या दिवशी त्यांना काही शब्दच सुचले नाही. त्यांना असं वाटलं माझ्याकडून का मला आज शब्द सुचले नाही. त्या रात्री सरस्वती देवीने दृष्टांत दिला, की तू कोणाशी वाद घालत आहे? आणि तू एक मोठा अपराध केला आणि ते
स्वामी आहेत सर्वांचे, ते माझे स्वामी आहेत भगवंत. अशा पद्धतीने याच्यामध्ये पण आपण बघू शकतो, की कशा पद्धतीने सरस्वती देवी, हे देवी देवता आतापर्यंत आपण जे उदाहरणं बघितले, हे काय करत आहेत? भगवंतांचे सेवक आहेत. म्हणून सर्व पूजा अर्चाचे जे सार आहे, आपण जे म्हणतो, की सगळे एकाच ठिकाणी जातं, तर तसं नाही. तर उलट सगळ्या गोष्टींचं सार जे आहे, ते आहेत भगवंत. तर आपण ह्याच्यामध्ये पण बघूया, की राजसूय यज्ञ झाला. जेव्हा युधिष्ठिर महाराजांनी राजसूय यज्ञ केला, तर आहे ना, राजसूय यज्ञ केला आणि जेव्हा त्या राजसूय यज्ञेमध्ये ब्रह्म नाही, शिशुपाळाचा वध झाला, म्हणजे भगवंतांनी केला आणि ब्रह्म ज्योतीमध्ये शिशुपाळाचा जो आत्मा होता तो विलीन झाला. आणि हे बघितलं युधिष्ठिर महाराजांना खूप आश्चर्य वाटतं ह्या सगळ्या गोष्टींचं. नारद मुनी याचं वर्णन करत आहेत. आणि तेव्हा ह्या श्लोकामध्ये युधिष्ठिर महाराज तेव्हा म्हणतात, तर खूप सुंदर श्लोक आहे, की आपण म्हणतो ना भगवद्गीतेचं पुढचं जे ज्ञान घ्यायचं असेल तर ते श्रीमद भागवतम आहे. तर कधीही म्हणून आपल्याला श्रील प्रभुपाद सांगतात, की कुठलीही गोष्ट आपण स्टेप बाय स्टेप जाणं गरजेचं आहे. तसे हे श्रीमद भागवतम हे जे आहे त्याच्या गीतेच्या वरचं आहे, भगवद्गीतेच्या. आणि याच्यामध्ये आपण बघू शकतो, की हे श्लोका कशा पद्धतीने भगवद्गीतेमध्येच एक प्रकारे येत आहेत, की ह्या श्लोकामध्ये ह्या श्लोकामध्ये किती साम्य आहे आपण बघू शकतो. आणि म्हणून कधीही जेव्हा आपण डायरेक्ट श्रीमद भागवतमला जर हात घातला, तर ते ज्ञान कधीच आपल्या हृदयाला स्पर्श करू शकत नाही. म्हणून श्रीमद भगवद्गीता प्राथमिक स्तरावर योग्यरित्या व्यवस्थित समजून घेणे आणि नंतर श्रीमद भागवतमकडे वळणे, तर हा खरं ज्ञानाचा योग्य हे आहे, ज्ञान स्वीकारण्याचा दृष्टिकोन. तर हा श्लोक आहे, तर ज्याच्यामध्ये युधिष्ठिर म्हणतात, से ये शिवश्रैलोक्य गुरुव सर्व लोका महेश्वरा वहंती दुर्लभम लब्धा क्षीरसैवानुशासनम. श्री युधिष्ठिर म्हणाले, तिन्ही लोकातील श्रेष्ठ गुरुजन, निवासी आणि महान नियंते देव तुमची आज्ञा शिरसावद्य मानतात, कारण तुमची आज्ञा अतिशय दुर्लभ आहे. ज्या श्रीमद भागवतमला आपण म्हणतो ना, की सार आहे श्रीमद भागवतम, किती 7 दिवसाचा सप्ताह बसला, इकडे भागवतमच्या कथा चालल्या, ते आपण ऐकतो. परंतु भगवंतांचं जे गुणगान आहे, भगवंतांची जी शक्ती आहे, ते काय लिहिलेलं आहे, भगवंत कोण आहेत, काय आहेत, त्याचा आपण कधीच विचार करत नाही. फक्त आपण ही लीला झाली, ती कथा झाली, हे झालं. परंतु त्यातलं तत्व आपण समजून घेत नाही. ते तत्व न समजल्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्याला उपयोगी पडणारं आध्यात्मिक ज्ञान आपल्याला कधीच प्राप्त होत नाही. तर ह्या श्लोकामध्ये पण युधिष्ठिर महाराज म्हणतात. म्हणून इथे बघू शकतो, की श्रील प्रभुपादांनी म्हणजे जे युधिष्ठिर महाराज आहेत, त्यांच्या मनातील भाव कसे प्रकट केलेले आहेत, की श्रीकृष्ण काय आहेत, या जगाचे व्यवस्थापन करणारे आहेत. आणि ब्रह्मदेव, शंकर, इंद्र, हे सगळे सगळे उच्च पदस्थ देवी देवता काय करतायत, भगवंतांची ही आज्ञा प्राप्त करण्यास आतुर आहेत आणि ती आज्ञा काय करतायत, ते सगळे पालन करतात. आणि ही आज्ञा जेव्हा ते प्राप्त करतात, तेव्हा ते काय म्हणतात, की ते भाग्यशाली ठरतात. तर ह्या अमूल्य आज्ञांचे आपल्या हृदयांतरी ते जतन करतात. म्हणून आपण सुद्धा बघितलं का पाहिजे, की कशा पद्धतीने श्रीमद भगवद्गीतेचं जे ज्ञान आहे, जे काही उमगतंय, जे आपल्या जीवनामध्ये उपयोगी पडणार, ते सुद्धा आपण काय केलेलं पाहिजे, आपल्या हृदयांतरी जतन केलेलं पाहिजे. जर देवी देवता करतायत, तर आपण का नाही केलं पाहिजे. आणि आपल्याला तर भगवंतांनी साधी सोपी पद्धत दिली हो. अशी काही भगवंत आपली मोठ्या मोठ्या परीक्षा घेत नाहीयेत. जसं इंद्राची घेतली, ब्रह्मदेवाची घेतली, महादेवांची पण झाली एक प्रकारे. प्रत्येकाच्या परीक्षा झालेल्या आहेत. परंतु आपली परीक्षा भगवंत काही घेत नाहीत. आपली परीक्षा म्हणजे काय आहे, आपला अहंकार आहे आणि ते ज्ञान स्वीकारणे, ही सगळ्यात मोठी परीक्षा आहे आपली. तर आपल्याला साधं सिंपल हरिनाम दिलंय श्रील प्रभुपादांनी, साधी सोपी भक्ती दिली चैतन्य महाप्रभूंनी. प्रभुपादांनी हे अजून सोपं करून ठेवलेलं आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या महामंत्राचा साधा सोपा महामंत्र आहे, त्याचा जप करणं साधा सोपा महामंत्र, पण तो तितकाच प्रभावशाली आहे. तर या महामंत्राचा जप करणे म्हणजे 1-2 माळा, जसं करे बऱ्याच जणी असं म्हणतात, आम्हाला नेहमी अनुभव येतो प्रचार करताना बाहेर जेव्हा जातो, तेव्हा बरेच जण म्हणतात, की अहो आम्ही 24 तास देवाचं नावच घेत असतो, पण आमचं माळेवर काय करण्याचे, म्हणजे असं मुखात सतत नाम चालू असतं. ही खूप चांगली गोष्ट आहे. परंतु माळेवर जप करणं हे चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला सांगितलेलं एक ठराविक नाम जप आहे. तो आपण माळेवर केला पाहिजे आणि तो जप करून उरलेला जो काही 24 तास, 22 तास आहे, त्या वेळेमध्ये आपण सातत्याने हरिनाम घेतलं पाहिजे.
आपल्या जीवनाला दिशा देणे. तर इतकी साधी सोपी पद्धत भगवंतांनी आपल्याला कलियुगातल्या लोकांसाठी सांगितली आहे. तर याच्यामध्ये ते राजसूय यज्ञामध्ये एका ठिकाणी श्रीमद भागवतम मध्ये, म्हणजे आता माझ्याकडे तो श्लोक नाहीये, परंतु मी एक अर्थ सांगते त्याचा, की कशा पद्धतीने ते म्हणतात की जेव्हा युधिष्ठिर महाराजांना हे आश्चर्य वाटतं की शिशुपाळाचा आत्मा जेव्हा जातो, तेव्हा ते बघतात, तेव्हा नारद मुनी त्यांना खूप छान सांगतात, की नारद मुनी म्हणतात की जे वेद शास्त्र, हं, जे काही जाणण्याचा प्रयत्न करत आहे, ब्रह्म जे काही जाणण्याचा प्रयत्न करत आहे ते हेच आहेत, म्हणजे भगवान श्रीकृष्ण. आणि जे सगळे जे योगी जन, योगी मुनी जे काय आहे त्यांच्या ध्यानामध्ये पण भगवंतांना ते पकडू शकत नाहीत. ते स्वतः भगवंत ते तुझ्या समोर उपस्थित आहे. सवा अयम ब्रह्म, म्हणजे हे साक्षात हे ब्रह्म जे आहेत हे कोण आहेत, ते तुझ्या समोर उपस्थित आहेत. म्हणून याच्यातून आपण बघू शकतो की भगवान श्रीकृष्णांची ही जी शक्ती आहे, हे जे देवी देवता, हे कोण आहेत, भगवंतांचे सेवक आहेत. फक्त हे कधी होतं की जेव्हा त्यांना त्याचा अहंकार होतो. देवी देवता स्वकेंद्रित होतात. स्वकेंद्रित म्हणजे स्वतःचा त्यांना त्याचा अहंकार होतो ऐश्वर्याचा. जेव्हा ते भगवंतांच्या पण विरोधात जेव्हा काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा मग ते काय होतं की कशा पद्धतीने भगवंत त्यांना धडा शिकवतात. तर पारिजातक लीला सगळ्यांना माहित आहे, पारिजातक वृक्षाची. जेव्हा रुक्मिणीच्या महालामध्ये तो पारिजातक वृक्ष बघितला, सत्यभामाने, आणि तिलाही वाटलं की मला तो माझ्याही महालामध्ये पाहिजे. ती भगवंतांना इच्छा व्यक्त करते आणि जेव्हा दोघेही एक दिवस स्वर्गामध्ये जातात, तर तो स्वर्गामध्ये ते पारिजातकाचं झाड आहे आणि भगवंत ते इंद्रानं मागतात. आता तसं पाहायला गेलं तर हे भगवंत सर्व ब्रह्मांडाचे स्वामी, सर्व काही भगवंतांनी यांना दिले. म्हणजे कशा पद्धतीने ते फक्त एक पारिजातकाचं झाड मागतात. तरी इंद्राला किती अहंकार येतो आणि इंद्र काय करतो, भगवंतांबरोबर युद्ध करतो. म्हणजे याच्यातून आपण काय बघू शकतो की आपले सुद्धा एवढं जर देवी देवतांना अहंकार होतोय, तर आपलं तर या भौतिक जगाचा स्वभाव आहे की आपण इथे छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा काय होऊ शकतो, मोहित होऊ शकतो. मग आपल्याला सुद्धा, आपण तर कुठे त्याच्या जवळपास पण नाही, तरी पण आपल्याला आपल्या जीवनामध्ये एवढ्या एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात तरी त्याचा अहंकार होतो, आपल्या ज्ञानाचा अहंकार होतो, त्या सौंदर्य अभिमान निर्माण होतो. काय म्हणून आपल्यामध्ये अहंकार निर्माण होत नाही? मग एवढा सगळा अहंकार आपल्यामध्ये निर्माण होतो आणि मग याच्यामध्ये जेव्हा अशा पद्धतीने आपण केंद्रित बनतो, की जसं इथं इंद्रदेवाचं उदाहरण बघितलं, की त्या इंद्राला साधं पारिजातकाचं झाड, म्हणजे जी पत्नी हट्ट होता त्यांचा, भगवंताला घ्यायचं, आणि ते पारिजातकाचं झाड सुद्धा त्याने इच्छा नव्हती इंद्राची. म्हणजे किती हा अहंकार आहे या गोष्टीचा, किती गर्व आहे. तर याच्यातून आपण आपल्या जीवनामध्ये हे शिकू शकतो, की आपल्या जीवनामध्ये सुद्धा काही गोष्टींचे अहंकार आहेत आणि त्या अहंकारामुळेच आपण भगवंतांपर्यंत जात नाही. तर म्हणून आपण बघू शकतो, की या अशा पद्धतीने जेव्हा आपण स्वकेंद्रित होतो, तेव्हा भक्तांचं ऐश्वर्य आपण जाणत नाही आणि जेव्हा भगवंतांचं ऐश्वर्य आपण जाणत नाही, तोपर्यंत आपण काय करत नाही, आपण भगवंतांना शरणागती आपण भगवंतांची स्वीकारत नाही. ज्या इंद्राला, जे भगवान श्रीकृष्ण लहान होते त्यावेळेस ती गोवर्धन लीला झालेली आहे आणि इथे श्रीकृष्णांचा विवाह झालेला आहे आणि त्याच्यानंतर पण इंद्राने बोचलेला नाही. म्हणजे इतक्या गोष्टींनी आपण जीवनामध्ये मोहित होतो. तर आपल्याला सुद्धा पावला पावलागणी किती सुरक्षिततेची गरज आहे. जेव्हा आपण आध्यात्मिक जीवनामध्ये येतो, तेव्हा आपल्या प्रामाणिक अशा असणाऱ्या भक्ताची पावला पावलागणी संरक्षण लागतं आणि जेव्हा आपल्याला अशी सुरक्षितता प्रदान होते, तेव्हाच कुठे आपण हळू आध्यात्मिक जीवनामध्ये एक एक पाऊल उचलतो. म्हणून स्वकेंद्रित जेव्हा होतो, तेव्हा मग मात्र भगवंत आपला अहंकार जसा त्याचा स्तर असेल त्याप्रमाणे भगवंत त्याला तो अनुभव देऊन त्याच्यामध्ये एक प्रकारे भगवंतांची कृपा आहे. क्रोधाची आहे असं आपण म्हणू शकतो. ती एक कृपा भगवंत त्याच्यावर करत असतात. तर आता पण हे पण बघितलं, की म्हणून देवी देवता हे काय तिथे काय आहे, भगवंतांचं त्यांनी काय घेतलेलं आहे, ऐश्वर्य बघितलेलं आहे. कशा पद्धतीने भगवंतांचं ते ऐश्वर्य, त्यांनी ते पण ऐश्वर्य पण आहे, शक्ती पण आहे आणि त्यांनी ते काय झालेले आहेत, भयभीत झालेले आहेत. म्हणून याच्यातून आपण शिकू शकतो, की जरी देवी देवता भगवंतांचे हे काय आहेत, भगवंतांचे सेवक आहे, परंतु आपण मात्र नेहमी त्यांचा आदर केला पाहिजे. फक्त हा आदर करताना आपण त्याच्यात इतकं पण गुरफटून नाही गेलं पाहिजे. फक्त हे लक्षात ठेवलं पाहिजे, की हे त्यांचे उगम स्थान हे काय आहेत, भगवंत आहेत. नाहीतर आपण ते मुख्य जे आहे, की देवी देवतांचा आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. एक वैष्णव हा नेहमी
सर्वांचा सन्मान करत असतो, आदर करत असतो. त्यांचा आदर करतोय, परंतु ते एका ह्याच्याकडे इतकं की आदर करता करता आपण त्यांना काय करतो, सर्वस्व मानतो. तर नाही. तर त्यांचा सगळ्यांचा उगम हा भगवान श्रीकृष्ण आहेत. हे आपण विसरलं नाही पाहिजे आणि देवी त्यांचे स्वामीवंत आहेत. मग तुम्ही जे देवी देवता त्यांच्या स्वामींची भक्ती करतात, पूजा करतात किंवा त्यांच्या आज्ञांचं पालन करतात. तर ती तुमच्या स्वामींची भक्ती आम्हाला प्राप्त होईल, ही प्रार्थना आपण देवी देवतांना करू शकतो. म्हणजे देवी देवतांचा नाही की देवी देवता ह्या त्यांच्या सेवक आहेत, तर मग आता आम्ही भगवान श्रीकृष्णांची बी करतो म्हणजे आम्ही एकदम श्रेष्ठ झालो. म्हणजे त्याचा पण अहंकार आपल्याला येऊ शकतो. तर म्हणून आपण ही प्रार्थना केली पाहिजे आणि देवी देवतांचाही आपण काय आदर केला पाहिजे. नाहीतर आपण बघू शकतो की हा ज्याचा स्वभाव आहे, आपण छोट्या-छोट्या गोष्टींद्वारे मोहित होऊ शकतो, की जसे देवी देवता सुद्धा होऊ शकतात. पण नक्कीच झाडकी पत्ती आहोत आपण. आपल्याला सुद्धा त्या गोष्टींचा काय होऊ शकतो, मोह होऊ शकतो आणि त्या मोहाद्वारे आपण वारंवार ह्या दुःखाच्या म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्या काय करतोय, त्यामुळे तर आपण फिरतोय. म्हणून हे ज्ञान घेतल्यानंतर श्रीकृष्ण हे कसे भक्त आहेत आणि कशा पद्धतीने हे ज्ञान जर आपण स्वीकारलं, तर आपल्याला भगवान श्रीकृष्णच का, कृष्णाचंच का करायचं? आणि मग हे लोकं इस्कॉनवाले पण देवी-देवतांचं बाकीच्यांचं काहीच करत नाहीत. सगळ्यांचं सोडून देतात. तर नाही, जेव्हा भगवान श्रीकृष्णाचे भक्त हे नेहमी बॅलन्स करतात, समतोल करतात प्रत्येक गोष्टींचा आणि योग्य ज्ञान त्यांना माहीत असतं. त्यामुळे आपण या लोकांमधून शिकू शकतो, की कशा पद्धतीने भगवंतांचे भक्त हे सगळं ज्ञान जाणतात आणि त्यामुळे ते योग्य दृष्टिकोन प्रत्येकाप्रती ठेवतात. योग्य दृष्टिकोन, प्रत्येकाचा आदर सन्मान प्रत्येकाला ते प्रदान करतात. नाही नकळतपणे आपण काय करतो, भगवंतांना त्या स्तरावर आणतो किंवा त्या स्तरावर नेतो आणि याच्यातून आपण काय करतो, भगवंतांप्रती खूप मोठा अपराध करतो. तर हे ज्ञान आपल्या गरजेचं आहे प्राप्त करणे, होणे आणि म्हणून प्रार्थना केली पाहिजे भगवंतांना, की गीता जी आहे, श्रीमद भगवत गीता याचं ज्ञान माझ्या बुद्धीमध्ये तर आहे, परंतु ते माझ्या हृदयामध्ये सुद्धा उमगू दे आणि ती शक्ती, बुद्धी प्रदान करा मला. ही प्रार्थना आपण श्रीमद भगवत गीता करताना केली पाहिजे. तर याच्यातून आपण शिकू शकतो आणि आपण आज हा पण बोध घेतला, की कशा पद्धतीने ते श्लोका श्रीमद भागवतम मध्ये आलेले आहेत. परंतु जेव्हा आपण ते अध्ययन करू, चांगल्या पद्धतीने अभ्यास करू, तेव्हा आपल्याला कळेल, की भगवत गीता जी आहे, त्याचंच ज्ञान भागवतम मध्ये दिलं आहे. परंतु आपण ते काय करतो, त्याच्यात भरकटतो आपण आणि त्याच्यातला मूळ गाभा आपल्याला काय आहे भक्तीचा, तो आपल्याला मिळत नाही किंवा आपण त्या दृष्टीने तसं श्रवण करत नाही तशा वैष्णवांकडून आणि त्याच्यामुळे आपल्यामध्ये काय होते, आपल्याला योग्य ते ज्ञान प्राप्त न झाल्यामुळे आपण भक्ती मार्गामध्ये आपण पुढे जाऊ शकत नाही किंवा आपल्याला ती कृपा कृपा असते, परंतु आपल्या अज्ञानामुळे आपण त्याच्यापासून दूर जातो. म्हणजे भगवंत देण्यासाठी खूप आता आपल्याला स्वीकारण्यासाठी भगवंत भरपूर देतायत आपल्याला. परंतु आपण काय करतोय, जर एखाद्या भिकारी आहे आणि त्याला कोण जर दान देत असेल, तर काय असेल त्याच्याकडे कुठलीही गोष्ट, तर जेवढं पात्र घेऊन जाईल, तेवढ्या पात्रामध्ये त्याला मिळणार आहे. त्याने जरी एवढं-एवढंच खरं नेलंय, अगदी हाताएवढं, तर तेवढं मिळेल. त्याने जरी एवढं मिळेल. तसं आपण भगवंतांच्या पुढे जाऊन आपलं पात्र किती मोठं करूया, त्याच्यावर भगवंतांची कृपा आहे. जितकं भगवंत भरभरून देतायत असं कुणी म्हणत नाही. बऱ्याच जणांचा असा एक की "हो, आम्हाला कधी आमच्या नशीब असेल, तेव्हा बघू, मग तेव्हा येऊ मंदिरामध्ये. बघू आम्ही येऊन तिथं. बघू आमच्या नशीबच नाही हो, देवाची कधी कृपा होईल." देव कधी कृपा देत नाही असे होत नाही. भगवंत भरभरून कृपा देतायत, परंतु आपण एवढं-एवढं पात्र घेऊन गेलेलो आहोत आणि त्या पात्रानुसार त्या क्षमतेनुसार आपण ते स्वीकारतोय. तर आपलं घेण्याचं पात्र जे आहे, ज्ञानाचं जे पात्र आहे, त्याला काय केलं पाहिजे, विस्तारित केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. तर अशा पद्धतीने आजच्या श्लोकावर आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. तर मैत्रिणींनो उद्या श्रीराम नवमी आहे. तर सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये रामनवमीच्या खूप हार्दिक शुभेच्छा. आम्ही म्हणतात ना रामनवमी उत्सव आहे. प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव. तर अशा पद्धतीने हा उत्सव रामनवमीला सुद्धा आपण त्या दिवशी संकल्प करूया, की आपण अशा पद्धतीने हे ज्ञान आहे प्रभू रामचंद्रांचं ज्ञान आहे आध्यात्मिक ते आपल्या हृदयात रावण रूपी असूर जो आहे तो आपल्या हृदयातून जाऊ देत आणि एक ज्ञानरूपी सूर्याचा प्रकाश आपल्या हृदयामध्ये अवतीर्ण होऊ दे. तर अशी प्रार्थना आपण करू शकतो आणि हा महोत्सव आपल्या हृदयामध्ये साजरा करू शकतो. तर अशी प्रार्थना आपण करू शकतो. अशी ॲडव्हान्स मध्ये तुम्हाला सगळ्या रामनवमीच्या शुभेच्छा आणि उद्या आपल्या सगळ्यांच्या आवडत्या श्री तुलसी माताजी ज्या आहेत,
तर त्या रामनवमीवर स्पेशल क्लास तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. तर उद्याही सगळ्या जणी जॉईन करा आणि तुमच्या अधिकाधिक मैत्रिणींपर्यंत हा मेसेज द्या. थँक्यू. हरे कृष्णा. आणि आज जर याच्यावर कुणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही प्रश्न शकता किंवा काही चुकलं असेल त्याच्यामध्ये काही तुम्ही करू शकता. थँक्यू. हरे कृष्णा. थँक्यू संदेश शक्ती माताजी. छान. थँक्यू सो मच. कोणाला काही मी सेटिंग चेंज करते, कोणाला प्रश्न असतील तर. संदेश शक्ती माताजी, मी तुला होस्ट करते. हा, तुम्हाला प्रश्न आहेत का किंवा काही कमेंट्स काही ऍड करायचे तर सांगू शकता, नाहीतर सांगू शकतो. चालेल. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम. थँक्यू व्हेरी मच माताजी. खूप सुंदर झालं प्रवचन तुमचं. थँक्यू. आणि सगळ्यांना रामनवमीच्या शुभेच्छा. तुम्हाला पण आणि सगळ्या सखींना गीतामृत मधल्या. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्णा. आणि आपल्याला सखी हा शब्द एक छान आपल्याला हे केलेला आहे. गीतामृत. खूप सुंदर. थँक्यू माताजी. थँक्यू. हरी बोल. उद्याही सगळ्या जणी जॉईन करा. काही प्रश्न नाही दिसत कोणाला. सगळ्यांना माताजी, रागिनी माताजी, थँक्यू सो मच. प्रार्थना करा आमच्या सगळ्यांसाठी, आमच्या गीतामृतच्या ह्या सखीची पण प्रार्थना करा. चालेल. थांबूयात माताजी मग. येस. ओके. हरी बोल.